अरे मुन्नी, मुन्नी, मुन्नी. अरे काय झालं भाऊजी? काय म्हणत होते तुम्ही? अरे हो, बाजार सांगितला होता मी तुम्हाला. आणला काय तुम्ही? हो, बाजार आणला म्हणून तर इथं उभा आहे ना. हे का वय जोरा भरला. हे आता बरोबर ठेवजो. तुझ्या घरात फ्रीज गिस तर काही आहे नाही. आता थंड पाण्यात ठेवजो याच्यातलं काही. नाही काय? थंड कपडे गिपडे तसं करून ठेवजो हा भाजीपाला तोडताड करून. नाही तर बात खराब होते. 2 दिवसही टिकत नाही. तुला हप्ताभर टिकून आहे. मग आपल्या इथं भेटत नाही बरं. बाजार भरते तेव्हाच भेटते. आता पुढच्या बाजाराला आणून देईन मी तुला लागून तर. भाऊजी किती करता तुम्ही माझ्यासाठी? बाजार आणून देता, काही लागलं तर आणून देता. हा, गंगाबाईला माहित झालं तर किती बोलन ते तुम्हाला. तुम्हाला तर बोलनच बोलन, मलाही बोलन. कलंक लावून ते आपल्याला. लवडीच्या मायबीन काय करायला लागते तिचं? हा, ऐकते का ते? पागल आहे ती बाई. तिला समजत नाही. आता दुखी सुखी जीवन असते कोणाचं तर करायला लागते एकामेकाची मदत. आता मी हाय म्हणून मी नाही राहिलो असतो तुझ्या घरवाला जर राहिला असता त्यानं नसती केली का हिची मदत. हा, पण हिला समजतच नाही कोणाची मदत करायला लागते म्हणून. बहीण असून बहिणीची वैरी यायच्या मायबीनी आहे. जाऊ द्या भाऊजी, असंच असते. कोणत्या कोणत्या बहिणी कोणी अशाच राहते. कोणत्या कोणत्या समजदार राहते का करायला लागते बाई एकमेकीची मदत. पहिलीपासून हे गंगाबाई अशीच आहे, लहानपणापासून जराशी हिटलरच असल्यासारखी आहे. तर आता कुठे सुधारते का तिचा स्वभाव? एका एकी नाही सुधरत असते ना. जाऊ द्या, बरं द्या बाजार द्या. चल ना घरात, चला. नाही तर कोण उभी आहे तुम्ही? अरे हो, 2 ब्लँकेट आणले अजून मुन्नी. त्या पोराला म्हटलं मागून घेऊन ये म्हटलं तू तर आणून राहिला तो. मी म्हटलं आथराले पांघराले काही आहे नाही हिच्याजवळ. आता जे भेटलं ते घेऊन आलो बा. बाकी तर काही भेटत नाही. एखादी गादीमध्ये आणून देईल लागून तर मी उद्या जाईन तर तिकडे मार्केटात. कायले भाऊजी एवढं करता तुम्ही? राहू द्या ना. भागते माया जे होते कनी त्याच्यात भागो तुम्ही. नाही नाही, करायच लागते. एकामेकाची मदत करू नाही तर कसं जमन. उद्या जर आम्हाला काही गरज पडली तर तू करशील नाही काय मदत? भाऊजी तुमच्या सहाऱ्याला तर आलीच मी इथं. कशी असो बहीण शेवटी. सहारा तर आहे ना बहिणीचा जवळचा मांग. हा, दुसरं कोणी बोलू शकत नाही. सासू सासऱ्याच्या इथून हाकलून दिलं, काय करू आता? हा, नवऱ्याला पहिलेच म्हटलं सहारा सावडून घेतला मायापासून सगळेनं. आणि भाऊजी आता काय करू मी? दुखी सुखी जीवन झालं माय. आता लेकरू ना बाय मले. काही चिंता नको करू मुन्नी तू. जोपर्यंत ह्या जवळ येईन तू या तोपर्यंत कोणत्या गोष्टीची चिंता नको करू तू. आहे ना जवळ काय भाऊ काय तुझ्या पाठीशी भावासारखा उभा आहे मी. खरंच बापू, मला तुमचा लय आधार आहे. पण कसं खरंच. आणि माझी बहीण कशी असो तिचाही आधार आहे मले. ते बोलो चालो काही करू, भांडण करू माझ्यासोबत. पण म्हटलं आज नाही उद्या तिला लागणच कधी ना कधी माईवाली. नाही काय? तू सोचत बा मुन्नी अशी ते तर अशी सोचतच नाही. आता तिले म्हटलं मी तिले तिकडे राहिल्यापेक्षा आता तिले माहित नाही तू गावात आहे म्हणून. तिले ज्या दिवशी माहितून जाई त्या दिवशी किती मोठा तांडव करून ते. हे काही बी सोचो भाऊजी, मी चांगलंच सोचतो तिच्या बाऱ्यात. शेवटी माझी बहीण होते, मी काय वाईट सोचतो तिच्या बाऱ्यात? बरोबर नाही काय? पण भाऊजी एक काम आहे आता. काय म्हणते, बाहेर नाही सांगत आता, अंदर सांगतो. बरं चाल तू अंदर ये. तुम्ही अन्न का अन्न 2 ब्लँकेट आणाले एवढं भारी चाललं का तुला डोक्यावर ठेवून? हा, अन्न याचेच पैसे दिले का तुला 50 रुपये आता? काय काकाजी, हलका आहे का हे? किती भारी आहे. भारीनं भारी होऊन गेलं ओझं. 50 रुपये देऊन राहिले आणि ते सांगून राहिले. कमीच झाले काय का? बाजारापासून तर इथपर्यंत 3 ब्लँकेटाचे तुले 50 रुपये दिले. कमीच झाले काय ते? हा, एखाद्या ऑटोवाल्याने आणून दिले असते 10 रुपयात. तू तर 50 रुपये घेऊन राहिला तरी म्हणतं का कमीच झाले? जेवढे पोहोचले तेवढे कमीच आहे काय? आणि काय करता शेवटी पैशाचा दारू तर पिऊन घेतो बे. घ्या तुमचे ब्लँकेट उचला माझ्या डोक्यावरचे, भारी होऊन राहिले मले. अन्न जाऊ द्या, पैसे देऊन द्या. हो आणि इकडे काहीच पण भाऊजी एवढे हे 3-3 ब्लँकेट घेऊन आले. किती महाग झाले असं, स्वस्त झाले असं काय? विनाकारण एवढे पैसे खर्च करता तुम्ही बिबा. मी आहे किती एकटी. एकटीला लागले असतं ते एखादं. आता मी थंडीच्या दिवसात म्हटलं होतं तुम्हाला तर तुम्ही मला तेव्हा आणून दिलं एक लहानसं. हे लहान झालं तर आता हे 3 आणले. 3 याचं काय करू मी? माझ्या घरी कोण येणार न जाणार आहे भाऊजी? हा, तुमचे पाहुणे ते माझे पाहुणे. आणि कोणाला माहितच नाही मी इथं आहे तर कोण येईन माझ्या घरी आता? हो घे ना आता ठेवून आणले आहे तर ठेवून घे. आता मला काही घरी नाही आले पुरते काही आहे? घरी नेईन मी फालतू अजून झगडा होऊन जाईन घरी. त्याच्यापेक्षा राहू दे ना बा तुझ्या घरी आता. घे ठेवून दे. बरं ठीक आहे ना. आणा आता अंदर आणा ठेवून द्या. मुन्नीबाईच्या घरी गंगाराम भाऊ काय आले गड्या. अन ते काय म्हणते ब्लँकेट घेऊन. ब्लँकेट बाजार ह्या झोराय मला गंगाच्या घरचा दिसून राहिला. माय हो, काहीतरी काय बेर आहे वाटते बाई. आता मी तर अशी सोचत नाही बापा. पण आता दिसलं डोळ्यानं तर काय म्हणू येले आता. गंगाराम भाऊ असे आहे म्हणून वाटलं नाही मला कधी. मुन्नी, मुन्नी, बोला ना शांताबाई, काय म्हणता? आय बहीण पाहिलं काय शांता वहिनीनं मला. आता झाली आपण काय करावं आता? आता काय करू मी? गंगाला माहित होतेच आता गोष्ट. पण शांता वहिनीला झाशात घ्यायला पण शांता वहिनीला समजून सांगितलं तर समजून घेते त्या. बापा गंगाराम भाऊ, तुम्ही इथं ब्लँकेट घेऊन ब्लँकेटचा धंदा चालू केला काय आता? ब्लँकेट विकून राहिले वाटते नाही? कधीपासून केलं बाबा हे? कास्तकारी सोडली काय? कास्तकारी सोडून हे माल पोहोचवायचं काम केलं काय लोकांच्या घरी चालू? का ब्लँकेट विकायचं काम केलं? वहिनी आता ही ब्लँकेट होती की नाही मागं उधारीत घेतली होती. तर आता ही बाई म्हणे मला म्हणे 1-2 ब्लँकेट पाहिजे म्हणे. आता ह्या गंगाले काही माहित नाही ह्याच्यातलं. हे माझ्यासोबत भांडून राहिली होती कायले आणले. हा, एवढे मोठे आहे घरी कायले आणले. मी म्हटलं येतो म्हटलं इकून, कोणाला इकून टाकतो म्हटलं. म्हणून मी घेऊन फिरून राहिलो होतो. तर हे बाई म्हणते मला पाहिजे म्हणते. मग मला पाहिजे म्हटलं तर मग म्हटलं ठीक आहे बा घेऊन घ्या म्हटलं. तर येईन घेतले आता विकत. माय भाऊजी कोण खोटे बोलून राहिले कडे? भाऊजी कोण खोटे बोलून राहिले तुम्ही? हा, खरं खरं सांगा ना काय गोष्ट आहे तर. माय बहीण ही आता चुपचाप राहत नाही. हे भाऊजी कोण म्हणून राहिले तुम्हाला? तुम्ही ओळखता वाटते एकामेकाला आहे ना?
खरं खरं सांगा काय गोष्ट आहे तर गंगाराम भाऊ खरं सांग जा खोटं सांगू नका. शांता वहिनी आता तुम्हाला काय सांगू, हे मुन्नी होय गंगाची बहीण. हा, गंगाची बहीण होई. आता तिनं केलं इले घरात ठेवायला इन्कार. नाही म्हणते ते घरात ठेवत नाही म्हणते. मग आता हे घर होतं तुम्हाला तर माहित आहे, पाटलाचं घर होतं, हे विक्र्या होतं, ते गेले शहरात राहिले. मग मी हे घर मागवलेल्या दिवशी घेऊन घेतलं इकत. आता हे घर घेतलं मी गंगाला काही माहित नाही. तिला माहित असतं आपलं होय तर आतापर्यंत तिने एखादा चक्कर मारलाच असता. तर हे काही माहित नाही. आता इकून आहे कच्चं पक्क, तिकून आहे चांगलं रस्त्यावर. मी म्हटलं आता हे घेऊन घेतो. आणि मग अचानक हे कामातच पडलं. मग इले काय म्हटलं मी मुन्नीले, इथं राय म्हटलं. आता इथं तिथं कायले जातं, तिचे बिचारे घरवाला होता पण तिचा, तर तो चालला गेला देवा घरी. मग आता ते कोणाच्या सहाऱ्यानं राहील, सासू सासऱ्यानं काढून दिलं घरातून. लेकरं बाई काही आहे नाही तिले. मग सहारा आपण नाही देऊ तर कोण देईन वहिनी. हो ही गोष्ट तर बरोबर आहे तुमची. सहारा कोण देईन तुमच्याशिवाय. तुम्ही जवळ होय नाही भाटवा होईचा. मग मग आता याच्यात हे काय झालं, तुम्ही कोण लपून राहिले? हा, जवळ होय तर जवळ सांगा ना, काय खोटं बोलता. मी म्हटलं शांता वहिनी तुम्हाला सांगा आता, तुम्ही गंगा गंगाला सांगून द्या बा. तर अजून मला ते बोलन. हा, भली बोलते बा, रंगारंगाची बोलते, काय सांगू आता. त्या दिवशीच तर ही आली आली आता हिनं केली मजाक. आता मी इथंच राहतो भाऊजी तुमच्या घरी, आता मी जात नाही. तर ते खूप भांडायला लागली. तर इले तिनं काढून दिलं तर मग मी शेवटी तिला म्हटलं, मुन्नी कुठं जाऊ नको, लढून राहिली ती बिचारी रस्त्यावर बसून. म्हटलं कुठं जाऊ नको, आपलं घर आहे. तुला काय लागते काय नाही लागत मला सांगून देत जाय फक्त, मी आणून देतो तुले. फक्त गावात सांगू नको म्हटलं बा कोणाले, गंगाची बहीण होई म्हणून. लोकांच्या तोंडावर माहिती आहे झाकून नाही तुम्हाला. अशी गोष्ट आहे काय? ठीक आहे ना, मी नाही सांगत कोणाला, तुम्ही काही चिंता नका करू. मी याच्यासाठी आली होती. बाई मुन्नी बोला ना शांताबाई, काय काम होतं? अहो मी काय म्हणत होती, आता तू घरगुती कामं गिमं घेतं कनी, तर म्या म्हटलं आता उन्हाळा दिवस आहे, तू काही आता जंगलात जाशील नाही. तर आता तर मला मनाला चांगलं नाही वाटून राहिलं बाई. गंगाची बहीण होई ना तू, तर आता मला मनाला चांगलं नाही वाटून राहिलं का तू काम करशील काय म्हणून. तर म्हणून मी आता नाही म्हणत, आता राहू दे. आता जातो आता अशीच आल्या पावलानं वापस. म्हणा ना शांताबाई काय झालं? काहीच नाही, गहू आला कनी घरी, तर मी म्हणत होती का रिकामी असशील बा तर निसून देशील काय गहू. बाकी काही नाही, गाय गोई करून जरा साथ मारणार आहे ते सप्पा आहे तसा मायकरचा गहू. मग 12 महिन्यासाठी आपल्याला खाले राहते, त्याच्यासाठी म्हणत होती मी. पण आता राहू दे बाबा, तू अजून गंगाराम भाऊला रागी घेऊन जाईल. नाही वहिनी तिला कामागी मला नका नेत जाऊ. ते मी आहे ना, मी सगळं बरोबर करतो. मी बापा समान आहे तिच्या. जसा भाऊ असते पाठीमागं तसा आहे ना मी तिच्या. तिला जरी वाटते कोणी आहे नाही आपलं, पण माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तिच्यासाठी सगळं करतो. आता ते एक पागल आहे गंगा, आज नाही उद्या सुधरणच ती. तिला समजणच आपण काय करून राहिलो म्हणून. पण आता कसं आहे, आता ती लहान आहे आपल्यापेक्षा, तिचं आपल्याला पालन पोषण करण्यात आलं नाही, हे कोणी तिच्या मागं पुढं तर. नाही नाही बरोबर आहे तुमचं गंगाराम भाऊ, एक नंबर. पटलं बा मले, खरंच पटलं. हा, असे माणसं पाहिजे बा जगात, तर कोणी एकटं नाही राहत परिवारातलं. करावं लागते बा वहिनी, आता काय करावं. चला ना घरात, मुन्नी चहा कर शांता बहिणीसाठी. नाही नाही आता जातो ना, जातो आता घरी. नाही हो शांताबाई चला ना घरात. आणि शांताबाई येत जा माय घरी, मला कोणी थोडंसं गमते. तुमची पोरगी आली होती रश्मी सोबत, रुपाली नाव आहे ना तिचं. आली होती, मस्त पोरगी आहे तुमची. अमाय काही व काही आली होती ते. झाला घंटा 2 घंटे आल्या होत्या दोघी जणी. झुणकन पोया जेवल्या, मस्त स्वयंपाक केला मी आणि जेवल्या गेल्या. रश्मीला माझ्या हातचं जेवण लय आवडते लहानपणापासूनच. तर आता तिला इथंच भेटली मी, तर मावशी मावशी करत येते बिचारी, तर तिच्यासाठी करत असतो. मग रुपालीला म्हटलं तू जेव बाई, ते जेवली, तिलाही आवडलं. मग आई असंच करते म्हणे. मस्त आहे तुमची पोरगी. तुमच्या पोरीचं जुळलं लग्न नाही? हो जुळलं ना, माझ्या पोरीचं लग्न जुळलं. आता पुढच्या महिन्यात काढलाय ना 27 तारखेला. ये जो लग्नाला पत्रिका देईन मी. आणि आता जातो बाई घरी. तुम्ही आता काय करता दोघं जण, गोष्टी तर करा. मी जातो, सांगत नाही मी, निश्चिंत राहा मायापासून. मी इकडची गोष्ट कधी तिकडे करत नाही. करतो का गंगाराम भाऊ? नाही वहिनी, म्हणून तर तुम्हाला सांगितलीच गोष्ट, नाही तर कुठे सांगितली असती बा. बरं ठीक आहे, चला जातो मग मी घरी. चला बा मग माझी बहीण भाऊ. अशी आहे मुन्नीची आणि गंगाराम भाऊची स्टोरी. बिचारे विचारानं चांगले आहे, पण आता गंगाचे विचार कोण बदलन. चला मग पहा आता शांताबाईची व्हिडिओ पाहत जा तुम्ही. आणि तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि रोजची व्हिडिओ पाहत जा. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत.